नमस्कार मित्रांनो. तुम्हाला माहितीच असेल, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत जे 50,000 रुपये वाढीव अनुदान होतं घरकुलासाठी, ते आता मिळण्यासाठी सुरू होणार आहे. कारण 50,000 रुपये जे वाढीव अनुदान आहे त्याच्यासाठी आता निधी मंजूर करण्यात आलेला आहे. आतापर्यंत फक्त घोषणा झालेल्या होत्या, आता निधी पण मंजूर करण्यात आलेला आहे. तर हा महत्त्वपूर्ण जी.आर. आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून राज्याचे अतिरिक्त 50,000 इतके वाढीव अनुदान देण्याकरिता निधी वितरित करण्याबाबत. तर हा जी.आर. आहे बघा, 27 मार्च 2026चा. तर आता ज्यांनी घरकुल लावलेले आहेत त्यांना आता हे वाढीव अनुदान म्हणून 50,000 रुपये हे डायरेक्ट लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये पडणार आहे. तर या ठिकाणी आपण शासन निर्णय थोडक्यात वाचून घेऊ. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून राज्य हिश्श्याचे प्रति लाभार्थी 50,000 रुपये अतिरिक्त अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी रुपये 40 कोटी इतका निधी राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण नवी मुंबई यांना वितरित करण्यात शासनाची मान्यता देण्यात आली आहे. तर हे 50,000 रुपये वाढीव देण्याकरिता रुपये 40 कोटी इतका निधी हा शासनाने मंजूर करून दिलेला आहे. तर सदर निधी वितरित करण्यासाठी संचालक राज्य व्यवस्थापक कक्ष ग्रामीण गृहनिर्माण सिडको भवन, तर यांच्याकडे हे मंजूर करून दिलेलं आहे. तर आता लवकरात लवकर जे घरकुलाचे लाभार्थी आहेत अशांना 50,000 रुपये अनुदान येणार आहे. तर अशा प्रकारे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका व चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. जर काही प्रश्न असेल तर कमेंट करून विचारा. जय हिंद, जय महाराष्ट्र.